कृतज्ञ चाकराची गोष्ट। एक दिवशी पेत्राने येशूला विचारले, प्रभू, जेव्हा माझा भाऊ माझ्या विरुद्ध अपराध करेल तेव्हा मी त्याला किती वेळा क्षमा करावी? 7 वेळा काय? येशूने म्हटले, 7 वेळा नाही तर 7च्या 70 वेळा। यावरून येशूला असे म्हणायचे होते की नेहमी आपण क्षमा करावी। तेव्हा येशूने ही गोष्ट त्यांना सांगितली। येशू म्हणाला, देवाचे राज्य कोण्या राजासारखे आहे, त्याला आपल्या सेवकाकडून हिशोब घ्यावा असे वाटले। त्याच्या एका सेवकाकडे 2 लाख वर्षे इतके फार मोठे कर्ज होते। हा चाकर कर्ज फेडू शकत नसल्यामुळे राजाने म्हटले की ह्या माणसास व त्याच्या कुटुंबास सेवक म्हणून विकून त्याच्या कर्जाची फेड करून घ्यावी। तो सेवक राजासमोर त्याच्या पाया पडून म्हणू लागला की माझ्यावर दया करा व मला काही वेळ द्या, म्हणजे मी तुमचे सर्व कर्ज फेडून टाकेन। राजाला त्या सेवकाची दया आली व त्याने त्याचे सर्व कर्ज माफ केले व त्याला जाऊ दिले। पण हा सेवक बाहेर गेला असताना त्याला त्याच्या सोबतच एक सेवक भेटला, ज्याच्याकडून त्याचे सुमारे 4 महिन्याचे वेतन इतके कर्ज देणे होते। त्या सेवकाने आपल्या सोबतीच्या सेवकाला पकडले व म्हणाला, मला आत्ताच्या आत्ता माझे पैसे मला दे। त्याच्या सोबतीचा सेवक गुडघे टेकून म्हणाला, मला थोडा वेळ द्या व माझ्यावर दया करा, म्हणजे मी तुमचे सर्व कर्ज फेडेन। पण त्याऐवजी त्याने आपल्या सोबतीच्या सेवकाला सर्व कर्ज फेडीपर्यंत तुरुंगात टाकले। जेव्हा त्याच्या सोबतच्या दासाला फार दुःख झाले, त्याने घडलेले सर्व आपल्या मालकाला सांगितले। त्याने राजाकडे जाऊन सर्व काही सांगितले। राजाने त्या चाकराला बोलावून घेतले व म्हटले, अरे दुष्ट माणसा, तू माझ्याकडे येऊन माझे हात पाय पडला, त्यामुळे मी तुझे सर्व कर्ज माफ केले। असे तोही आपल्या सोबतच्या सेवकाशी वागला असताना राजाला त्याचा खूप राग आला व त्याने त्याचे सर्व कर्ज फेडीपर्यंत त्याला तुरुंगात टाकले। तेव्हा येशू त्यांना म्हणाला, जर तुम्ही प्रत्येक जण आपापल्या भावाला मनापासून क्षमा करत नाही तर माझ्या स्वर्गातील पिता पण त्याप्रमाणे तुम्हाला क्षमा करणार नाही।